तुमची मुलं क्लासवरून घरी येताना सुरक्षित आहेत का? पुण्याच्या हिंजवडी आयटी हबमध्ये एका 10 वर्षाच्या चिमुरडीचा पाठलाग करून तिला छेडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बरसत्यात घडलेल्या या प्रकाराने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंजवडीतील एक्झर्बिया सोसायटी परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 मार्च रोजी सायंकाळच्या वेळी एक 10 वर्षाची मुलगी आपल्या क्लासवरून घरी परतत होती. यावेळी संजय सिंग नावाच्या आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपीने अचानक मुलीचा हात धरून तिला थांबवलं. तो तिला वैयक्तिक प्रश्न विचारू लागला. इतकंच नाही तर त्याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचा मोबाईल नंबर घेण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या मुलीने तातडीने घर गाठलं आणि पालकांना अपभीती सांगितली. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी तातडीने दखल घेतली असून आरोपी संजय सिंग विरोधात BNS कलम 74, 75 आणि पॉक्सो कायद्यातील कलम 8 व 11 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. आयटी हब सारख्या वर्दळीच्या ठिकाणी जर मुलं सुरक्षित नसतील तर सुरक्षितता नक्की कुठे आहे? रस्त्यावर मुलांच्या सुरक्षिततेसाठी अजून कोणते कडक उपाय असायला हवेत असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.